नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपली संस्कृती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघूया रेडी रंगोली पाऊल कसे बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. फेविक्राय ग्लू, सँड पेपर 120 नंबरचा, 00 नंबरचा ब्रश, 12 नंबरचा ब्रश, कैची, सेलो टेप, एक कंटेनर आणि OHP शीट. ही मी पावलाची इथे ड्रॉइंग काढलेली आहे. तुम्ही याची प्रिंट काढून घ्या. आता त्यावर OHP शीट लावून त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. चारही बाजूंनी सेलो टेप लावून घ्यायचा आहे. आता OHP शीट सँड पेपरच्या एका तुकड्याने रब करून घ्यायची आहे, कारण OHP शीट ही ऑइली असते आणि त्यावर रांगोळी लवकर चिपकत नाही व ती लवकर चिपकवावी म्हणून आपल्याला त्याला रब करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक कंटेनर घेऊन त्याच्यात फेविक्राय ग्लू टाकून व पाणी टाकून त्याचं एक पातळ मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता 00 नंबरच्या ब्रशने त्या मिश्रणाला पावलांवर लावून घ्यायचं आहे व त्याला अर्धा घंटा सुकू द्यायचं आहे. फेविक्राय ग्लू सुकल्यानंतर सुद्धा थोडासा चिकट असतो व त्याच्यावर धुळीचे कण चिपकतात आणि दुसरी रांगोळी पण सुद्धा त्याच्यावर चिपकते व ती चिपकू नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर पांढरी रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे. आता आपल्याला पावलांवर फर्स्ट लेअर अप्लाय करायची व त्यामुळे आपल्याला आपले मिश्रण थोडंसं घट्ट करायचं आहे. बोटांना ग्लू लावून आपल्याला त्यावर पिवळा रंग द्यायचा आहे, कारण आपण हळदी कुंकू या टाईपचे पाऊल बनवणार आहे व नंतर त्यावर OHP शीट लावून त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. व आता खाली पावलांना सुद्धा ग्लू लावून आपल्याला पिवळा रंगच द्यायचा आहे व तीच स्टेप परत करायची आहे. व आता दुसऱ्या पावलाला सुद्धा लाल कलर देऊन आपल्याला पहिली स्टेप परत करायची आहे. आता ही झाली फर्स्ट लेअर. आता आपल्याला करायची सेकंड लेअर. तर त्याच्यासाठी ग्लू थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. आता काही जागांमध्ये रंग भरायचा राहिलेला आहे, ते सेकंड लेअरमध्ये पूर्ण होऊन जाईल. आता आपण जी चारी बाजूने सेलो टेप लावली होती ती काढून घ्यायची आहे. आता OHP शीट काढून त्या पावलांना चारी बाजूनी कापून घ्यायचं आहे. आता हे पाऊल कापून झाल्यानंतर थोडीशी बॉर्डर सोडून बाकीचे पाऊल सुद्धा कापून घ्यायचे आहे. आता आपल्याला जेव्हा वाटले तेव्हा आपण हे पाऊल देवासमोर ठेवू शकतो व रांगोळी काढून टाईम वाया घालायची सुद्धा गरज नाही. तुम्ही सुद्धा हे पाऊल नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू.